सन्माननीय विचारमंचावरती उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र शिर्के सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, शिवप्रेमींना सर्वप्रथम निखिल नगरकरचा जय महाराष्ट्र. सर, कुठेही कार्यक्रमाला गेल्यानंतर मी 3 गोष्टी आवर्जून बघत असतो. पहिली गोष्ट, मी कुठे बोलतोय. दुसरी गोष्ट, मी कुणासमोर बोलतोय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी कुणामुळे बोलतोय. आज मी कुठे बोलतोय तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्जत भूमीमध्ये बोलतोय. याचा मला प्रचंड आनंद आहे. पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श अनेक महापुरुषांनी घेतला, आजही लोक घेतात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्यावेळेस रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि साताऱ्यातील महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. एक व्यापारी त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा मी देतो, परंतु महाविद्यालयाला माझं नाव द्या. त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात की प्रसंग पडला तर जन्मदात्या बापाचं नाव बदलेल, परंतु महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या संकुलामध्ये मला बोलण्याची संधी मिळते, याचा मला प्रचंड आनंद आहे. मी कुणासमोर बोलतोय तर अतिशय गुणसंपन्न विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचे आहेत. रोज वर्तमानपत्रामध्ये बघतो की सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खेलो इंडिया पर्यंत या महाविद्यालयाचे विद्यार्थी गेलेले आहेत. आणि आता 2 दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्या लेखामध्ये असं लिहिलं होतं की आजकाल प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा जो पट आहे तो कमी होताना दिसतो. परंतु मला वाटतं महाराष्ट्रातलं दादा पाटील महाविद्यालय असं महाविद्यालय ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा पट कधीच कमी नसतो, अशा गुणसंपन्न विद्यार्थ्यांसमोर बोलतोय, याचा मला प्रचंड आनंद आहे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्या महाविद्यालयाला A++चं मानांकन मिळालं, उत्कृष्ट प्राचार्य म्हणून ज्यांना पुरस्कारही मिळाला, असे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर यांच्यामुळे या ठिकाणी आज मी बोलू शकतोय. त्यामुळे मी त्यांचेही सर्वप्रथम आभार मानतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो. ज्यानं महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव दिलं तो माणूस खरोखर महान असला पाहिजे. ज्या तुकोबारायांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलवले त्या तुकोबारायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. स्त्रीचं अस्तित्व फक्त चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं, परंतु तिच्यासाठी उंबरठा ओलांडून आणि स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. राजश्री शाहू महाराजांनी आयुष्यभर गळ्यामध्ये कधीच हिरे, माणिक, मोत्याच्या माळा घातल्या नाहीत. त्यांच्या गळ्यात असायच्या त्या कवड्याच्या माळा. यामागचं कारण मला असं वाटतं, ज्या माणसांना इतरांचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं त्या माणसांनी स्वतःचं आयुष्य मात्र कवडीमोल मानायचं असतं. असं स्वतःचं आयुष्य कवडीमोल मानणाऱ्या राजश्री शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. मुंबईच्या BTT चाळीमध्ये 10 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशा खोलीमध्ये अभ्यास करून पेनाच्या एका टोकावरती ज्या माणसानं या देशाची घटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. आणि मला जर कोणी विचारलं तू तुझ्या बापानंतर जास्त कुठल्या बापाला मानतो, तर मीच नाही, संपूर्ण महाराष्ट्र ज्या बापाला मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे. महाराष्ट्रात साधू संतांचा, पुण्यवंतांचा, नररत्नांचा, शिक्षण संस्थानिकांचा, कलावंतांचा आणि उरल्या सुरल्या पुढाऱ्यांचा सुद्धा महाराष्ट्र खरोखर महानच आहे. 17व्या शतकाचा प्रारंभ होता. 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थया नाचत होत्या. सुलतानी सत्तेचा अर्थ अनर्थ एवढाच होता की घराघराची राखरांगोळी, संसाराची होळी. गावचं गावं लुटली जात होती, गावचं गावं बेचिराग केली जात होती. सर्वस्व लुटलं जात होतं आणि सर्वस्वाबरोबर लुटली जात होती ती गोष्ट म्हणजे माता भगिनींची अब्रू. पारतंत्र्याची जाणीव प्रत्येकाच्या हृदयामध्ये होती, परंतु स्वातंत्र्याची जाणीव कुणाच्याही मनामध्ये नव्हती. ती जाणीव एका माऊलीच्या हृदयामध्ये दाटून आली. ती माऊली म्हणजे भोसलेंची कुलवधू, शहाजीराजांची धर्मपत्नी माँसाहेब जिजाऊ. त्यांनी शिवाई देवीकडे प्रार्थना केली, हे देवी, दिन दुबळ्यांचं राज्य येण्यासाठी, गोर गरिबांचं राज्य येण्यासाठी, शेतकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, सर्वसामान्य जनतेचं राज्य येण्यासाठी
जरा वेळ वारा स्तब्ध झाला, दगडांनाही पाझर फुटला, शिवनेरीवरती बाळराजांचा जन्म झाला. बघता बघता आनंद वार्ता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि गुलामगिरीच्या पारतंत्र्यातून महाराष्ट्राला नवीन उदयाकडे घेऊन जाणाऱ्या सूर्याचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराज आमचे मोठे होत होते. माँसाहेब जिजाऊ त्यावेळेस न्यायदानाचा कार्यक्रम करायचे. बाल शुभाराजे अंगणामध्ये बसलेले आहेत, खेळत आहेत. माँसाहेब जिजाऊ न्यायदानाचा कार्यक्रम करतात आणि न्यायदान झाल्यानंतर बाळराजे आऊसाहेबांना विचारतात, आऊसाहेब न्यायाचा मागावा का लागतो? माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर न्याय आपोआप का मिळू नये? त्यावेळी आऊसाहेब सांगतात, राजे जर न्यायदान करायचं असेल तर त्यासाठी न्यायदंड असावा लागतो. न्यायदंडाच्या पाठीमागं न्यायासन असावं लागतं आणि सिंहासन निर्माण केल्याशिवाय असं न्यायासन किंवा न्यायदंड निर्माण करता येत नाही. राजे तुम्ही असं सिंहासन निर्माण कराल का? त्या क्षणी आऊसाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं, मुठी वळल्या आणि हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. हे रामराज्याचं मूर्तिमंत उदाहरण ठरलं. कारण या साम्राज्यामध्ये न्यायदंड होता, न्यायासन होतं आणि सिंहासनाचा अधिष्ठान असणारं हे राज्य उत्तम प्रशासन म्हणून काम करू लागलं आणि या राज्याचा राजा हा स्वराज्याचा दीपस्तंभ झाला. मग छत्रपती शिवाजी महाराज एका दिवसात छत्रपती झाले का? आजच्या युवकांनी महाराजांकडून कुठला आदर्श घेतला पाहिजे? आज महाराष्ट्रामध्ये युवकांची अवस्था नेमकं कशा पद्धतीने, महाराजांवरती कुठल्या प्रकारचे संस्कार झाले, जे संस्कार आजच्या आमच्या पिढीवरती होणं गरजेचं आहे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. 8 वर्षाचे बाळराजे घोडा चालवतात, दांडपट्टा फिरवतात, तलवारबाजी करतात, घोडेस्वारी करतात, हे सगळं आऊसाहेब जिजाऊ बघत होत्या. मनातल्या मनात प्रचंड आनंद झाला की भोसले घराण्यामध्ये शहाजीराजांची जागा घेणारं कुणीतरी जन्माला आलंय. 8 वर्षाचे बाळराजे घोडेस्वारी करतायत, दांडपट्टा चालवतायत, भाला फेकतायत, तलवारबाजी करतायत. आऊसाहेब जिजाऊंना प्रचंड आनंद होत होता. परंतु घोडेस्वारी करता करता काय झालं, एक दगड आडवाला आणि बाळराजे खाली पडले. खाली पडल्यानंतर पायाचे गुडघे फुटले, हाताचे कोपरे फुटले. त्यांना वाटायचं आपल्या आईनं जवळ यावं, हृदयाशी कवटाळावं, प्रेमानं मुके घ्यावे आणि विचारावं, बाळा तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना? आऊसाहेब जिजाऊच्या काळामध्ये चढ झालं, त्याही जायला निघाल्या, पण त्यांच्या मनात काय आलं कुणाच ठाऊक, त्या जागेवरती थांबल्या. पडलेले बाळराजे उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले. उभ्या राहण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा खाली पडले, पुन्हा पायाचे गुडघे फुटले, पुन्हा हाताचे कोपरे फुटले. त्यांना वाटायचं आपल्या आईने जवळ यावं, हृदयाशी कवटाळावं, प्रेमानं मुके घ्यावे आणि विचारावं, बाळा तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? पण आऊसाहेब जिजाऊ काळीच कठोर करून एकाच जागेवरती थांबलेले होते. पडलेले बाळराजे उभा राहण्याचा प्रयत्न करू लागले, उभे राहिलेले बाळराजे चालायला लागले, चालणारे बाळराजे पळत पळत घरात गेले आणि आता आऊसाहेबांना राहवलं गेलं नाही. आऊसाहेबांनी विचारलं, आता सांगा राजे तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना? आता बाळराजेला प्रचंड राग आला होता. ज्या वेळेस आमच्या आऊसाहेबांच्या मदतीची गरज आम्हाला होती त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे आला नाही, मग आता कशाला विचारताय राजे कुठं लागलं म्हणून? असा प्रश्न त्यांनी आऊसाहेबांना केला. त्यावेळी आऊसाहेबांनी जे उत्तर दिलं ते उत्तर इथे बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत घेऊन जा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात किती संकट आली, किती मोठे आव्हान आले तरी सुद्धा त्या आव्हानाला तुम्ही निधड्या छातीनं सामोरे जाल. आऊसाहेब जिजाऊंनी उत्तर दिलं, लक्षात ठेवा राजे, ज्या माणसांना पडल्यानंतर उभा राहण्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज लागते ती माणसं आयुष्यात कधीच मोठी होत नाहीत, ती माणसं आयुष्यात कधीच उभी राहत नाहीत. अशा प्रकारचे संस्कार बाळराजांवरती झाले आणि म्हणून छत्रपती तुमच्या आमच्या वाट्याला आले. पण आजची परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्या काय परिस्थिती आहे? आता तुमच्याकडे आलं काही माहित नाही, पण आमच्याकडे रोबो नावाचं खेळणं आलं. परवाच आमच्या शेजारच्या काकाने ते विकत आणलं. तो रोबो खोटं बोललं की काना मागे मारतो. तो रोबो घेऊन ते काका घरी गेले आणि त्यांच्या मुलाला सांगितलं, बा हा रोबो खोटं बोललो की काना मागे मारतो, खरं खरं सांग तू रात्री किती तास अभ्यास केला? मुलाला वाटलं रोबो कसला काना मागे मारतोय. तो पप्पा मी 4 तास अभ्यास केला. रोबोने कणखण काना मागे मारले. मग त्याचे वडील स्वतःच्या खुशाने सांगायला लागले, आमच्या काळामध्ये आम्ही 8 तास अभ्यास करायचो, रोबोनी बापाच्या पण काना मागे मारले. आता आवाज झाला, नेमकं काय घडलं हे बघायला आपल्या खोलीमध्ये त्या मुलाची आई आली आणि विचारलं, का हो काय झालं? आता वडिलांनी स्वतःचं दाखलं पोराचं दाखवलं की काय नाही, आपलं पोरं खोटं बोललं म्हणून रोबोनी त्याच्या कानामागे मारली. त्यावेळेस त्याच्या आईने उत्तर दिलं, किती केलं तरी पोरगं तुमचंच, काहीही केली तरी सवय तुमची. रोबोनी आईच्या पण कानामागे मारली. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून आजच्या या विद्यार्थ्यांवरती छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. 8 वर्षाचे बाळराजे स्त्रियांच्या नाचकामाचा कार्यक्रम पाहत होते. ही वार्ता माँसाहेब जिजाऊंना कळाली
त्यांच्या तळपायच्या मस्तकाला गेली, त्या चालत चालत गेल्या, बाळराजेंना उन्हात ओढत आणलं आणि सांगितलं, लक्षात ठेवा शिवराजे, या महाराष्ट्रामध्ये बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा शुभा मला घडवायचा आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला तर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईच्या मानानं माघारी पाठवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, तर आम्ही सुंदर झालो असतो वडले छत्रपती. आणखी एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते. कर्नाटकच्या बेलवडी संस्थांच्या सावित्री देसाई या मराठ्यांवरती चाल करून आल्या. मराठ्यांना वाटलं की सहज शक्य आपण स्त्रीवरती विजय मिळू. समोर तर सावित्री देसाई एक स्त्री आहे, परंतु या स्त्रीनं शौर्य दाखवलं, पराक्रम गाजवला आणि मराठ्यांना नको नको केलं. काही काळानंतर सावित्री देसाईंचा पराभव झाला, त्या हरल्या आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हजर करण्यात येणार होतं. सावित्रीबाई देसाईंना कुठल्याही प्रकारची भीती नव्हती, पण एक चिंता होती की माझा छोटं बाळ आहे, त्याला काय शिक्षा दिली जाईल. मी महाराजांची गुन्हेगार आहे, मला फाशी दिली, शिक्षा दिली, गर्दन छाटली तरी मला काही फरक पडणार नाही, परंतु माझ्या बाळाचं काय, हा प्रश्न त्यांना पडला. छत्रपती शिवाजी महाराजांना समोर सावित्री देसाईंना हजर करण्यात आलं आणि सावित्रीबाई देसाई म्हणतात की महाराज, मी तुमची गुन्हेगार आहे, तुम्हाला मला काय शिक्षा द्यायची ती द्या, ती मी स्वीकार करेल, परंतु माझ्या 2 वर्षाच्या लेकराला तुम्ही जिवंत ठेवावं, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अत्याचार करू नये अशी माझी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई देसाईंना म्हणतात, तुम्हाला कोण म्हटलं की तुम्हाला आम्ही शिक्षा करणार आहोत, आणि तुमच्या बाळाचा राहिला प्रश्न तर त्याचा मामा जिवंत असताना त्याच्या जीवाला कुठल्या प्रकारची भीती आहे. आणि सावित्रीबाई देसाईंच्या मुलाला स्वतःच्या मांडीवरती बसून दूध आणि भात छत्रपती शिवाजी महाराजांनी भरवला आणि त्या सावित्री देसाईंनी यादवांच्या मारुती मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला. जगातला असा एकमेव राजा ज्याचा जिवंतपणी पुतळा उभारण्यात आला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे. मग महाराजांचा आदर्श आपण काय घ्यायचा? महाराजांचा आदर्श अनेक लोकांनी घेतला. 350 वर्ष झाली, आता काय गुलामगिरी आहे का, आता काय मुघल आहेत का, आता लोकशाही आहे. परंतु आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी महाराजांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंगातले एक एक उदाहरण जरी आपण सोबत ठेवलं तर निश्चितपणे आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी सुद्धा आपण त्यातून माघारी फिरणार नाही. आज महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर युवकांमध्ये आत्महत्येचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात सर वाढलंय. आता 2-3 दिवसापूर्वी कोरियन लव्ह नावाची गेम आली. या गेममुळे 3 बहिणींनी आत्महत्या केली. पिंपरी चिंचवडमध्ये 7 वर्षाच्या पोरानं गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून 3ऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचं प्रमाण आज दिवसेंदिवस वाढताना दिसतं. त्याचं कारण काय? परीक्षेत नापास, व्यवसायामध्ये अपयश, ती नाही म्हणाली, अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे आज आत्महत्येचं प्रमाण वाढलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजची पिढी म्हणते की आम्ही डिप्रेशन मध्ये आहोत. अहो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवापेक्षा जास्त जीव असणारे 23 किल्ले पुरंदरच्या तहामध्ये मिर्झा राजे जयसिंगाला द्यावे लागले, जिद्दीनं ते परत मिळवले आणि स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या त्या औरंगजेबाचा अहंकार या मातीमध्ये गाडला. त्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्या डिप्रेशन मध्ये, ज्या माणसाने जिथं उतर वयामध्ये असताना पन्हाळ गडामध्ये त्या वेड्या छत्रपती शिवाजी महाराज अडकले, त्या हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाल्या आणि म्हणाल्या, आत्ता जाते त्या सिद्ध्याचं मुंडकं घेऊन येते, माझं लेकरू त्या ठिकाणी अडकलंय. अशा मासाहेब जिजाऊच्या मुली आज डिप्रेशन मध्ये वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी शरीरातल्या प्रत्येक भागावरती असंख्य वार सहन करून मरण समोर असताना देखील शरण्य जाणाऱ्या शिवपुत्र संभाजीचे मावळे आज डिप्रेशन मध्ये. छत्रपती राजारामांचं निधन झाल्यानंतर प्रत्येकाला वाटलं स्वराज्य आता संपलं, स्वराज्यात आता काही होऊ शकत नाही. त्यावेळेस 7 वर्ष लढा देणाऱ्या दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शासक गेलं पाणी, रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली. त्या ताराराणी महाराणीच्या आज मुली डिप्रेशन मध्ये. आणि म्हणून आपल्याला या सगळ्यातून बाहेर यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी जनरल फिलिप मॅसेन हा पुन्हा भारतात आला आणि भारतात आल्यानंतर त्याने विचार केला की इतका मोठा देश आहे, इतकी या देशाची लोकसंख्या आहे, या देशामध्ये आम्ही राज्य तरी कसे करू शकलो. त्यांनी भारतात राहणाऱ्या 5000 राज्यकर्त्यांचा अभ्यास केला आणि एक पुस्तक लिहिलं, मिलिटरी इन इंडिया. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला या भारतामध्ये प्रामुख्याने 3 राजांनी प्रभावित केलंय. पहिला राजा म्हणजे राजा अकबर, 2 नंबरचा राजा म्हणजे शिखांचा राजा रणजित सिंह आणि 1 नंबरला छत्रपती शिवाजी महाराज. मग 1 नंबरला
शिवाजी महाराज का, याचंही उत्तर फिलिप मॅसन त्या पुस्तकामध्ये देतात. त्यांनी सांगितलं, जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा आहे ज्या राजाला कळालं सैनिक हे पायावरती चालत नाही तर ते पोटावरती चालतं. त्यांना 2 वेळेचं खायला लागतं, त्यांनाही भत्ता लागतो, त्यांनाही पगार द्यावा लागतो. हा विचार करणारा आणि ज्यांनी राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती या मातीमध्ये सगळ्यात अगोदर पेरली, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यात 1 नंबरचे राजे आहेत. आणि त्याच्या पुढे तो लिहितो की राजे काही वर्ष आणखी जगले असते तर आम्हाला या देशावरती राज्य करता आलं नसतं. आणि त्यानंतर तो जे लिहितो ते आपल्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे आणि हे वास्तव आहे. आणि त्यामुळं शिवजयंतीच्या माध्यमातून, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्रबोधन करावं लागतो. तो फिलिप मॅसन शेवटचं वाक्य लिहितो, या राजाला इथली जनता विसरली आणि म्हणून ती पारतंत्र्यात गेली. म्हणून त्या छत्रपती शिवरायांचे विचार आज आम्ही आचरणामध्ये आणणं गरजेचं आहे. महाराजांनी आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवली, आज आम्ही राष्ट्रवादाच्या गप्पा मारतो, पण राष्ट्रभक्ती काय असते हे शिवशाहीचा अभ्यास केल्यानंतर आमच्या लक्षात येईल. कनेरगडच्या लढाईमध्ये रामजी पांगेरा नावाचा मावळा मारला गेला आणि रामजी पांगेरांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज सांत्वनपर भेट द्यायला गेले. सुवर्णमुद्रा घेऊन गेले, रामजीच्या वडिलांना भेटले आणि सांगितलं, रामजीचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान आहे, त्या सुवर्णमुद्रा तुम्हाला घ्या. त्यावेळेस रामजी पांगेराचे वडील म्हणतात की राज, या स्वराज्यामध्ये घेणारी अवलाद कधी जन्माला आली नाही आणि घेणारी अवलाद या स्वराज्याला कधीच मोठी केली नाही. मला तुमच्याकडून काहीच नकोय. रामजी गेला म्हणजे त्याचं सगळं गेलं, पण मला तुम्हाला द्यायचं. महाराज म्हणले, या स्वराज्यामध्ये वा किती चांगली गोष्ट आहे की सर्वसामान्य माणसं ही राजांना देतात. महाराज म्हणाले, द्या आता तुम्हाला काय द्यायचंय. तर त्यांचा छोटा मुलगा शेतामध्ये काम करत होता. रामजीच्या वडिलांनी त्याला आवाज दिला, जवळ बोलवलं, त्याचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिला आणि सांगितलं, राज, आणखी 2-4 पोरं असती तर ती सुद्धा स्वराज्यासाठी दिली असती. ही राष्ट्रभक्ती फक्त शिवशाहीमध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श आजच्या युवकांनी, आज आपण राष्ट्र निर्मिती करत असताना घेणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर आपण विचार केला, अनेक लोकांनी आदर्श घेतले. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख आयुब खान पुढे जाऊन ते राष्ट्रपती सुद्धा त्या देशाचे झाले, राष्ट्राध्यक्ष झाले. ते आयुब खान असं म्हणतात की आमचा सर्व प्रसंग हा मिलिटरी बरोबर येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो किंवा फोटो दिसतो त्याला सॅल्यूट केल्याशिवाय माझं एकही पाऊल पुढे पडत नाही, असं आयुब खान म्हणतात. आपल्या मिलिटरीचा जर आपण विचार केला तर मराठा रेजिमेंट असेल, महार रेजिमेंट असेल, यांच्या घोषणेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेवनेच होते. आणि त्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं मिलिटरीचं जे गाणं होतं, पूर्वी गाणं असं होतं, वीर शिवाजी के बालक हम. 1963 मध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि वीर भारत के बालक हम असा शब्द टाकण्यात आला. म्हणजे शिवाजी या शब्दाला पर्यायी शब्द फक्त भारतच असू शकतो, एवढे कर्तृत्व संपन्न छत्रपती शिवाजी महाराज. आग्र्याहून महाराजांची सुटका झाली आणि आग्र्याहून सुटका झाल्यानंतर त्यावेळेचं लंडन गॅजेट नावाचं वर्तमानपत्र खूप प्रसिद्ध होतं. त्याच्यामध्ये आज नाव बदल करण्यात आला, लंडन टाइम्स असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. त्या लंडन टाइम्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख किंग ऑफ मराठा नाही, किंग ऑफ स्वराज्य नाही, किंग ऑफ महाराष्ट्र अजिबात नाही, तर किंग ऑफ इंडिया असा उल्लेख करण्यात आला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, हे सुद्धा तुम्ही आम्ही लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण कुठल्या गोष्टी शिकल्या पाहिजे ज्या आजच्या युवकांनी त्यांचं जीवन जगत असताना प्रत्यक्ष अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे शिस्त. मग छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त काय होती, तर शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, 12 महिन्यांपैकी 8 महिने मोहिमेवर राहा, कुठल्याही धर्मसंस्थेला धक्का पोचेल असे कार्य करू नका, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त होती. महाराजांची आदेशाची एक वाक्यता होती, एकदा आदेश दिला त्याला तो पूर्णच करायचा आणि त्याची काय तक्रार असेल ती फक्त महाराजांकडे द्यायची. हाच नियम छत्रपती शिवाजी महाराजांनी सैनिकांना पण लागू केला. मग सैनिकांनी नियम कसे पाळायचे, ज्यावेळेस प्रतापगडच्या लढाईला जात असताना सईबाई महाराणीचं निधन झालं तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज 11 महिने बाळराजे शंभूंचं सांत्वन करायला गेले नाहीत. मग मला विचार करायचे, तर माझा राजा इतकी शिस्त पाळत असेल तर मी त्यापेक्षा जास्त शिस्त पाळली पाहिजे.
ज्यावेळेस मिर्झारांनी राजे जयसिंग यांच्याबरोबर पुरंदरचा तह झाला आणि मिर्झारांनी आग्रह धरला की आपण दिल्लीला जाऊया, आपण आग्र्याला जाऊया, त्यावेळेस महाराजांनी विचार केला तर जावं तर लागेल, परंतु माझ्या मागे स्वराज्य कसं राहील, कारण बऱ्याच दिवसाचा प्रवास आहे, यायला खूप वेळ लागेल, मग शिस्तीचं पालन माझ्या मागे होईल का? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि किल्ल्याच्या दरवाजाला रात्रीचे गेले आणि सांगितलं की किल्ल्याचा दरवाजा उघडा. किल्ल्याच्या दारावरती असणारा मावळा म्हटला की स्वराज्याचा नियम आहे, सायंकाळ झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचे दरवाजे उघडले जात नाहीत. महाराज म्हणाले मी स्वतः छत्रपती आलेला आहे, मी शिवाजी महाराज आलोय, माझा आदेश आहे, दरवाजे उघडा. त्यावेळेस मावळ्याने सांगितलं की हा नियम जरी राजाने बनवला असला तरी राजासाठी वेगळा नियम आणि जनतेसाठी वेगळा नियम असं स्वराज्यामध्ये अजिबात नाहीये. माझ्या मागे शत्रू लागलेले आहेत, माझ्या जीवाला धोका आहे, तुम्ही दरवाजा उघडा, मी तुम्हाला सांगतोय, नाहीतर मी तुमची गर्दन मारेन, असं शिवाजी महाराजांनी सांगितलं. त्यावेळेस त्या मावळ्याने सांगितलं राजे तुम्ही दरवाजात उभे आहात, तुमच्या जीवाचा धोका याची जबाबदारी आमची आहे, कितीही गनिमी येऊ द्या, कितीही शत्रू येऊ द्या, त्यांच्यावरती मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुमच्या जीवाला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आता महाराज म्हटले मीच राजा, आता काय करावं? म्हणजे याला काही पर्याय? म्हणजे पर्याय आहे ना, तुम्हाला आऊसाहेब जिजाऊंचा अध्यादेश आणावा लागेल. मग राजे म्हणाले आता अध्यादेश आणायचं म्हणजे मला परत रायगडावर जावं लागेल, रायगडावरून जाऊन इथं परत यायला मला परत सकाळ होईल. तुम्ही ठीक आहे ना, मग तुम्ही सकाळी या, सकाळी दरवाजे उघडलेले असतील. छत्रपती शिवाजी महाराज रात्रभर त्याच ठिकाणी थांबले. सकाळी दरवाजा उघडला गेला, त्या मावळ्यानं मान खाली घातली आणि सांगितलं महाराज मी तुमचा अपराधी आहे, मी तुमच्यासाठी दरवाजा उघडू शकलो नाही, मला माफ करा आणि याची काय शिक्षा असेल, माझी गर्दन मारली तरी चालेल. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्याला हृदयाशी कवटाळलं, सोन्याचं कडं भेट दिलं आणि सांगितलं अरे तुमच्यासारखे मावळे आहेत म्हणून माझं स्वराज्य सुरक्षित आहे. ही शिस्त छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याला लावली होती आणि ही शिस्त जर आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारली तर निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जाण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य होईल. मग छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शस्त्र. मग काय होतं शिवाजी महाराजांचं शस्त्र? दख्खन प्रदेशातील शत्रूंना गायब करण्यासाठी महाराजांनी दगड धोंड्यांचा वापर केला. अफजल खानासारख्या 32 जाती बोक्याचा पुतळा बाहेर काढत असताना वाघ नख्यांचा वापर केला. आणि महाराजांचं सगळ्यात महत्वाचं शस्त्र ते म्हणजे शब्दांत शस्त्र. आग्र्याला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला आणि अपमान केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आलमगीरला म्हणतात लक्षात ठेवा आलमगीर, हवेमध्ये जाळ लावून हवेला जाळता येत नाही, पाण्यामध्ये तलवार चालून पाण्याला कापता येत नाही, तुला जर मला मारायचं असेल तर आत्ताच तोफेच्या तोंडी दे, नाहीतर उद्या ही शहाजीची औलाद तुला चारी मुंड्याचित केल्याशिवाय राहणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शब्दांत शस्त्र होतं. आता आजच्या काळामध्ये जगत असताना ही शस्त्र आपल्याला लागत नाही, परंतु शब्दांत शस्त्र अत्यंत महत्वाचं आहे. कारण व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करत असताना नेहमी म्हटलं जातं की डोक्यावरती बर्फन तोंडामध्ये साखर ठेवा, तर तुमचा प्रवास सुरक्षित आणि तुमचा विकास होईल. अगदी त्याप्रमाणे आपण सुद्धा ही शब्दांत शस्त्र हे चांगल्या पद्धतीने वापरावं, ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपल्याला सहकार्य होईल. नाही तर हल्ली सर ट्रेंड आले, कुठलाही दिवस असला की आपण व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवतो. विजयादशमीच्या वेळेस हाईटच झाली, विजयादशमीला शस्त्रपूजन करतात आणि सगळ्या पुरुषांनी जीभ त्याच्यावरती हळदी कुंकू टाकलेलं आणि लिहिलं की आमच्या घरच्या शस्त्रांचं आम्ही पूजन करतो. म्हणजे अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. असं न करता महाराजांच्या प्रत्येक गोष्टींचं अनुकरण आपण करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराजांची पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे शास्त्र. मग महाराजांचं शास्त्र काय होतं तर ज्यावेळी शहाजीराजांचं निधन झालं तर माँसाहेब जिजाऊला सतीदानापासून परावृत्त केलं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात महत्वाचं शास्त्र होतं. छत्रपती राजाराम ज्या जन्माला उलटे आले त्यावेळेस कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न बाळगता हा बादशाहीचे सिंहासन पालथे करेल असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी काढले. महाराजांनी सगळ्यात जास्त मोहिमा या फक्त अंधाऱ्या रात्री केल्या, परंतु आज रात्र आपल्याकडे लिंबू फिरवतात. अमावस्येची रात्र, पौर्णिमा, अमावस्येच्या रात्री महाराज मोहिमा करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गडद अंधारामध्ये शत्रूला सुगावा लागू नये, आपण कुठल्या मार्गाने जातोय आणि म्हणून महाराज सगळ्यात जास्त स्वाऱ्या या अमावस्येच्या रात्री करायच्या. आणि त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अंधश्रद्धा दूर ठेवून खऱ्या अर्थानं काम करणं अत्यंत गरजेचं आहे. महाराजांची पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे संघटन. जर छत्रपती शिवाजी महाराजांकडे संघटन चांगलं नसतं तर मला वाटतं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली नसती. अवघ्या 12 मावळ्यांना सोबत घेऊन
स्वराज्याच्या स्थापनेची शपथ महाराजांनी घेतली आणि 1674 साली या महाराष्ट्रातला सगळ्यात पहिले छत्रपती आम्हाला भेटले. यासाठी सगळ्यात महत्वाचं मागचं कारण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं संघटन होतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं संघटन काय होतं? ज्यावेळेस कुतुबशहा गोवळकोंडा प्रदेशामध्ये स्वारी करून आला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची समोरासमोर बोलणं झालं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त पायदळ आणि घोडदळ होतं, हत्ती एक पण नव्हता. कुतुबशहाकडे 10,000 हत्ती. कुतुबशहा छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले की महाराज तुमच्याकडे एक पण हत्ती नाही, असं कसे तुम्ही राजे? त्यावेळेस महाराज म्हटले की माझा एक एक मावळा तुझ्या एका एका हत्तीच्या बरोबरच आहे. कुतुबशहा म्हणाला फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. महाराज म्हटले घोडे मैदान नाम नाही बघ करून. कुतुबशहानं एक मदमस्त हत्ती निवडला आणि आपल्या मावळ्यांपैकी एक मावळा निवडण्यात आला, त्याचं नाव यसाजी कंक. यसाजी कंक आणि हत्ती यांची समोरासमोर झाली. दोघे एकमेकांच्या समोर आले. समोर आल्यानंतर प्रत्येकाला वाटलं आता यसाजी कंकला सोडेमध्ये उचललं जाईल, खाली आपटलं जाईल आणि यसाजी कंक ठार होईल. जसा जसा हत्ती जवळ आला तसं तसं यसाजी कंकने हत्तीची पाठ पकडली. आता परत प्रत्येकाला वाटलं यसाजी कंकाने पाठ पकडली, पाठीमागून वार करतो काय? परंतु यसाजी कंक 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास 1 तास 2 तास झाले. यसाजी कंक हत्तीची पाठ सोडायला तयार नाही. 2 तासानंतर हत्ती गहाळ झाला. हत्ती गहाळ झाल्यानंतर त्याचा फायदा घेत यसाजी कंक पुन्हा आले. आता प्रत्येकाला पुन्हा वाटलं पुन्हा यसाजी कंकाला सोन्यामध्ये पकडलं जाईल, खाली आपटलं जाईल, यसाजी कंक ठार होतील. परंतु तेवढ्या शमशेर काढली गेली, शमशेर चालवली गेली. हत्तीच्या सोन्याचे 2 तुकडे झाले. सगळ्यांनी वाहवा केली. कुतुबशहा यसाजी कंक जवळ आला आणि त्याला म्हटले तुला एकच विचारतो, एका प्रश्नाचं उत्तर दे की गेली 2 तास झाला तू हत्तीच्या पाठीमागे होता, तू जर ठरवलं असतं तर पाठीमागनं वार करू शकला असता, मग तू असं का केलं नाही? तर यसाजी कंकने उत्तर दिलं माझ्या राजानं शिकवलंय मानेवरती तलवार आली तरी चालेल पण पाठीवरती वार कधीच करायचा नाही. हे संस्कार या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवल्या तर तुम्ही आम्ही लक्षामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. पन्हाळगडाचा वेढा पडला. पन्हाळगडाच्या वेढ्यावरून बाहेर निघणं अत्यंत कठीण होतं. मग त्यावेळेस काय करायचं तर महाराजांनी युक्ती लढवली. महाराजांनी काय केलं की सिद्धी जोहरला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज तह करण्यासाठी तयार आहे. असं कळल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शरण येणार, छत्रपती शिवाजी महाराज घाबरले असं त्यांना वाटायला लागलं आणि सगळे मदमस्त. जो वेढा होता तो सैल झाला. आता याचाच फायदा घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी निसटण्याचा प्लॅन बनवला. परंतु प्लॅन बनवत असताना कशा मार्गे जायचं, कोणत्या मार्गे जायचं, 2 मार्ग निवडले गेले आणि 2 मार्गाला एका मार्गे छत्रपती शिवाजी महाराज जाणार आणि एका मार्गे पालखी घेऊन आणखी कोणीतरी जाणार. परंतु दुसऱ्या मार्गाने पालखीमध्ये बसणार कोण? तेवढ्याच शिवा नाविक काशी नावाचा नाविक समाजाचा माणूस आपला पुढे आला मावळा आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखं हुबेहूब दिसायची शिवा नाविक काशी आणि म्हणाले राजा मी जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. याचा परिणाम काय होणार आहे शिवा तुला माहिती आहे, मृत्यूशिवाय दुसरा कुठलाच पर्याय याचा नाहीये, मग तू असं का करतोय? तर शिवा नाविक काशीतनं सांगितलं लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा लागला पाहिजे, राजे तुम्ही जगले पाहिजे. दोन्ही बाजूने 2 पालख्या गेल्या. थोडंसं पुढे गेल्यानंतर शिवा नाविक काशी त्यांची पालखी पकडली गेली. सिद्धी जवळ समोर त्यांना हजर करण्यात आलं. सिद्धी जवळ समोर हजर करण्यात आल्यानंतर एक जो त्यांचा शिपाई होता मुघल, तो महाराजांना ओळखत होता. कारण पन्हाळगडाच्या वेढ्याच्या अगोदर प्रतापगडच्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्याला तलवार लागली होती आणि ती जखम शिवा नाविक काशीच्या डोक्यावरती नव्हती. त्या मुलाने सांगितलं की हा शिवा नाही, शिवा का कोई हम शकल आहे. सिद्धीजवळच्या तळपायच्या मस्तकाला गेली. त्यांनी शमशेर काढली, सप सप वार केले आणि विचारलं खरं सांगतो कोण आहेस? शिवा नाविक काशीत काहीच बोलायला तयार नाही. सिद्धीजवळनी पुन्हा वार केले, पुन्हा विचारलं, शेवटचं विचारतोय तू कोण आहेस सांग. त्यास मरतानाच शिवा नाविक काशीत यांनी उत्तर दिलं जन्माला जरी शिवा नाविक काशीत म्हणून आलो असलो पण मरताना का होईना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय याचा मला अभिमान आहे. हे संघटन छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे महाराजांची दूरदृष्टी. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची स्थापनेपासून त्यांच्या छत्रपती पदाच्या शपथग्रहणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी दूरदृष्टी त्यांनी ठेवली. आपल्यापैकी प्रतापगडाला असंख्य लोक गेले असतील. प्रतापगडावरती गेल्यानंतर महाराजांचा एक पुतळा, त्या पुतळ्यावरती महाराजांच्या हातात तलवार आणि पाठीवरती धागे. आपण अनेक राजे पहा, महाराजांचे पुतळे पहा, फोटो पहा,
त्यांच्या हातात तलवार आणि छातीवरती ढाल. पण जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राहत आहेत की ज्यांच्या हातात तलवार आणि पाठीवरती ढाल. मग या मागचं नेमकं कारण काय? मला असं वैयक्तिक वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं असावं की काही वर्षानंतर पाकिस्तान सारखे एक भ्याड राष्ट्र निर्माण होईल आणि जे आमच्या छातीवरती नाही तर आमच्या पाठीवरती वार करेल. आणि म्हणून त्या काळामध्ये समुद्रामार्गे कुठल्याही प्रकारचं संकट आपल्याकडे येऊ नये यासाठी समुद्रमार्गे आरमार निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून द फादर ऑफ इंडियन नेव्ही असा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचा करण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांनी असंख्य लोकांना बोलवलं. राजे बोलवले, महाराजे बोलवले, इंग्रज लोक बोलवले. त्यात इंग्रजांचा एक वकील आला, त्याचं नाव होतं टॉमस निकोलस. तो रायगडावरती आला. रायगडावरती आल्यानंतर त्याने 4 हत्ती पाहिले. त्याला प्रश्न पडला की जो माणूस व्यवस्थित जाऊ शकत नाही रायगडावरती, तर 4 हत्ती इथे कसे आले? त्याच्या मनात ती उत्सुकता. तो एका मावळ्याकडे गेला आणि विचारला की तुम्ही 4 हत्ती एवढे मोठे वरती आणलेत कसं काय? तसं तो मावळा म्हणला, आपलं टॉप सिक्रेट आम्ही कोणाला सांगत नसतो. पण त्याची उत्सुकता आणखी लागली. प्रश्न पडला, याचं उत्तर काय, याचं उत्तर काय? शेवटी त्यानं ठरवलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांनाच विचारू की याचं उत्तर काय. सगळे जेवायला बसले आणि मेजवानी झाल्यानंतर त्या टॉमस निकोलसनं छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न विचारला. महाराज, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, तुम्हाला विचारू का? महाराज म्हणले, काय? म्हणजे तुम्ही या रायगडावरती एक माणूस व्यवस्थित चालत येऊ शकत नाही, तुम्ही एवढे मोठे 4 हत्ती आणलेत कसं काय? महाराज म्हणले, चालत चालत आणले. तुम्ही माझा प्रश्न अजून तुम्ही व्यवस्थित उत्तर दिलं नाही. 4 हत्ती एवढे मोठे एवढ्या छोट्या खडतर वाटेवरून तुम्ही वरती आणलेच कसे? महाराजांनी सांगितलं, चालत आणले. त्याच्या प्रश्नाच्या उत्तराचं समाधान झालं नाही. त्याने पुन्हा महाराजांना प्रश्न विचारला. महाराजांनी सांगितलं, आमच्या मावळ्याला मी सांगितलं तू चांगले हत्ती पकडतो. कर्नाटकमधनं 2 हत्तीचे पिल्ल त्याला आणले, माणुसकी लावली, लढा लागला आणि ते चालत चालत वरती आले. हो, पण वरती आले, पण कसे वरती आले? ते निकोलसला उत्तर भेटना. त्याच महाराजांनी सांगितलं, माझ्या मावळ्याला मी सांगितलं, डोक्यावरती गवताची पेंडी घे, तू पुढे चाल, हत्तीचं पिल्लू तुझ्या मागे. तो मावळा पुढे चालत गेला, हत्तीचं पिल्लू त्याच्या मागे चालत आलं. दोन्ही पिल्ल वरती आले आणि आज ते 4 झाले. मग त्याला प्रश्न पडला की मग वरती कशी, मग ते पडले वगैरे का नाही? म्हणजे ज्यावेळेस त्यांना खायचं आणि माणसाचे पाय एवढं दिसत होतं म्हणून ते चालत चालत वरती आले. मग त्याने पुढचा प्रश्न विचारला की महाराज, जर या 2 पिल्लापैकी एक मेला असता किंवा दोन्ही मेले असते तर मग तुम्ही मिरवणूक कशावर काढली असती? तर महाराजांनी सांगितलं की मी त्यांच्या संसाराची काळजी घेतली होती. येतानाच एक नर आणि एक मादी असे 2 हत्तीचे पिल्लू मी आणले होते आणि आता ते 2चे 4 झाले आणि जरी आणखी एखादा गेला तरी तिसऱ्याची पण तयारी त्यांची आहे. मग त्याला प्रश्न पडला, महाराज तुम्ही आणले कधी? त्याच महाराजांनी सांगितलं, 1656 साली ज्यावेळेस रायगड नव्हता त्यावेळेस रायरी होता, त्या 1656 साली मी 2 पिल्ल आणले. तर इंग्रजाला परत प्रश्न पडला, 18 वर्ष अगोदर तुमचा राज्याभिषेक 1674ला आणि 1656 तुम्ही पिल्ल आणले. तर महाराजांनी सांगितलं, जर माणसाच्या मनामध्ये कुठले ध्येय निश्चित असेल तर भविष्यात काय होणार आहे हे आपल्याला माहीत असतं आणि त्यासाठी जर आपण तशी वाटचाल केली तर निश्चितपणे आपल्याला यश मिळत असतं. म्हणजे महाराजांचा दृष्टिकोन इतका मोठा होता की एकच सोल्युशन काढायचं पण परमनंट, आणि ते पण 18 वर्ष अगोदर. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन आहे आणि या व्यवस्थापनाचा अभ्यास आज तुम्ही आम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. पण जर आताच्या युवा पिढीचा जर आपण विचार केला तर युवा पिढी वेगळ्याच मार्गाने जाताना दिसते. कवी रामदास फुटाणे फार सुंदर सांगतात की आजचा युवक स्वतःला समजतो मिथून, कपडे घेतो इथून तिथून आणि डान्स करतो कुथून कुथून. आजचा युवक स्वतःला समजतोय मस्ताना आणि बेंच तोडतोय बसताना. अशी अवस्था आजच्या युवकांची निर्माण झाली आणि म्हणून या महाविद्यालयाचे विद्यार्थी तशी नसतील, गुणी विद्यार्थी आहेत आपल्या महाविद्यालयाचे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या विचारांचा अभ्यास करणं आपण अत्यंत गरजेचं आहे. मग महाराजांनी फक्त लढाया, ढाल, तलवारी एवढंच त्यांचं स्वराज्य होतं का? तर अजिबात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आर्थिक नियोजन हे अगदी तंतोतंत लावलं होतं. स्वराज्याच्या तिजोरीमध्ये दिवसेंदिवस आणखी वृद्धी कशी होईल याच्यासाठी प्रयत्न सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली सगळ्यात पहिले जुन्नरवरती छापा टाकला, तिथून कमाई झाली 3 लाख रुपये. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कमाई वाढत वाढत गेली. सुरतेवरती ज्यावेळेस छापा टाकला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या तिजोरीत 2 कोटी रुपये टाकले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात शेवटची मोहीम म्हणजे 1676ची, ती म्हणजे दक्षिण दिग्विजय मोहीम. या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 कोटी रुपये स्वराज्याच्या तिजोरीमध्ये आणले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्त म्हणजे शिस्त होती. महाराज कोकणात चालले आणि कोकणात गेल्यानंतर एका शेतकऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना अडवलं आणि म्हणाले, कसला रे तू लोकराजा, स्वतःला लोकराजा म्हणतो, तू लोकराजा नाहीस. महाराज म्हणाले, बाबा काय झालं? म्हणे माझ्या शेतसाऱ्याच्या परताव्याचे 2 पैसे मला मिळाले नाही. म्हणजे आज आपण पाहिलं तर शेतकरी आत्महत्या करतो, त्यावेळेस शेतकऱ्यांना शेतसाऱ्याचा परतावा छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे आणि म्हणून मग महाराज त्यांना रायगडावरती घेऊन गेले आणि 2 पैशाऐवजी 4 पैसे परतावा त्या शेतकऱ्याला दिला आणि ते पैसे हे खातं ज्या अधिकाऱ्याकडे होतं का त्याच्या पगारातून कमी केले. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून स्वराज्याची स्थापना केली. 12 बलुतेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक रामोशी समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायाधीश काझी हैदर जातीनं मुसलमान, 150 पेक्षा जास्त किल्ले हे दलित बांधवांकडे होते. गंगाराम नावाचा गुजराती, त्याला 10,000 वंशजदारी होती. आणि आज आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो. 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षाच्या तरुणी येसूबाईंना स्वराज्याचं कुलमुख्य तयार केलं होतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीयवाद, धर्मवाद, धर्मभेद कधीच केला नाही. परंतु आज मात्र त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीवरनं आजचे युवक एकमेकांमध्ये वाद करायला लागले. तू याचा स्टेटस ठेवला, तू त्याचा स्टेटस ठेवला, याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाद, खून याचं प्रमाण आमच्या महाराष्ट्रामध्ये आज दिवसेंदिवस वाढताना दिसतं. आणि ते थांबवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी समानता होती त्या समानतेचा आदर्श आजच्या युवकांनी घेतला पाहिजे. वामनदादा कर्नाटकांनी पण सांगून ठेवलंय की शिवरायांच्या काळामध्ये नव्हती कशाची वानं आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समानतेचा जो गुण आहे तो आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासनाची निर्मिती केली आणि प्रशासनाच्या निर्मितीमध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. अष्टप्रधान मंडळामध्ये एकही भोसले घराण्यातलं कुणीही नाही. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. छत्रपती शिवाजी महाराजांकडे वशिला चालत नव्हता. महाराजांकडे फक्त एकच वशिला होता. व म्हणजे वय, श म्हणजे शिक्षण आणि ल म्हणजे लायकी. तुमच्याकडे कार्यकर्तृत्व असेल तर तुम्हाला पदावरती बसण्याचा अधिकार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. महाराजांनी न्यायदान करताना सुद्धा कधी हा माझा जवळचा आहे, हा माझा पाहुणा आहे, हा माझा सोयरा म्हणून विचार केला नाही. सोमाजी गायकवाड सोयरा असताना सुद्धा त्याचे डोळे काढण्यात आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आज आमच्या पिढीने घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या काळामध्ये तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कुणीच होऊ शकत नाही. पण आयुष्यामध्ये काम करत असताना, जगत असताना आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात एकही थेंब आसू येणार नाही असं जर आपण वागला तर आपल्या आयुष्यातले खरे छत्रपती तुम्ही असतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गोष्टींचा आदर्श घेणं अत्यंत गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे मॅनेजमेंट कुणाला विषय असेल किंवा भविष्यामध्ये एमबीए जाणार असेल तर कॉस्ट इफेक्टिव्हनेस नावाची एक पद्धत असते. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसा करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. पन्हाळ्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा ताब्यात घ्यायला 5,000 मावळे लागले होते. परंतु तोच पन्हाळा 1672 साली कोंडोजी फर्जन नावाच्या आमच्या मावळ्यानं फक्त 60 मावळे सोबत घेऊन जिंकला. ज्यावेळेस लाल महालावरती शाहिस्ते खानावरती छापा टाकला तेव्हा 1,25,000 मुघल होते. त्यांना शोध देण्यासाठी आपल्याकडे 2,000 मावळे होते. परंतु ज्यावेळेस आग्र्याहून सुटका छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्यावेळेस 2,60,000 मोगलांच्या वेढ्यातून बाहेर येण्यासाठी फक्त 600 मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना लागले. आणि अफजल खानासारख्या 32 जाती बोक्याचा कोथळा बाहेर काढत असताना 4 फुटाची तलवार वापरण्याऐवजी 4 इंचाच्या वाघनख्याने त्याचा कोथळा बाहेर काढला. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आउटपुट हा जो मॅनेजमेंटचा नियम आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारखा तुम्ही आम्ही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला काम करत असताना, जीवन जगत असताना, यशस्वी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या विचारांची आपल्याला खऱ्या अर्थानं गरज आहे. माँसाहेब जिजाऊ यांना आपण संस्काराचं विद्यापीठ म्हणतो. त्यांच्या छत्रछायेखाली 2 शिवाजी घडले, 2 छत्रपती घडले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. त्या अवस्थेत जिजाऊचा आदर्श आज घेणं गरजेचं आहे. छत्रपती संभाजी महाराज मरण समोर असताना देखील जे कधी शरण गेले नाही अशा शिवपुत्र संभाजी महाराजांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेणं गरजेचं आहे. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि परिवर्तन करण्याचं सामर्थ्य हे फक्त तुमच्यासारख्या युवकांमध्ये आहे.
आकाशालाही भगदाड पाडण्याचं सामर्थ्य हे युवकांमध्ये असतं. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वक्रतुंड आणि क म्हणजे कर्ण. ज्याच्याकडे युधिष्ठिराची भक्ती आहे, वक्रतुंडाची मुक्ती आहे आणि कर्णाची शक्ती आहे, तो म्हणजे युवक. ज्याच्या ओठांना क्रांतीचा परिस्पर्श आहे, ज्याचं जीवन इतरांसाठी झिजणं आहे, आयुष्याच्या रंगमंचावरती सप्तरंगाची उधळत असताना देखील जो बेरंग होत नाही, तो युवक. जगण्याची जिद्द ठेवून थडग्यातून जिवंत झालेली अभिव्यक्ती म्हणजे युवक. ज्याचा इतिहास घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या पात्यांनी, गडगडणाऱ्या मेघांनी आणि कडकडणाऱ्या विजांनी लिहिला जातो, तो म्हणजे युवक. आणि या युवकांनी आज महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे. पुण्यामध्ये शिकायला होतो. पुण्याला शिकायला असताना आमच्या महाविद्यालयामध्ये युपी, बिहार हे सगळीकडचे विद्यार्थी होते. शिवजयंती आम्ही उत्साहात साजरी करायचो, झगमगाट करायचो आणि ते दरवेळी एकच प्रश्न विचारायचे, शिवाजी कोण, शिवबा कोण आहे, शिवबा कोण आहे नेमकं. मग त्यांना आम्ही आमचे मित्र कवी अनंत राऊत यांच्या भाषेमध्ये सांगायचो, 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. युद्धनीती, राजनीती यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. समानता, धार्मिकता, नैतिकता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या विचारांच्या माध्यमातून आज आपण सर्वांनी भविष्यामध्ये महाराजांचे विचार, महाराजांची प्रेरणा घेऊन कार्य करावं. आणि महाराजांची कृतज्ञता व्यक्त करताना शेवटी मी एवढंच सांगेन की शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. शुभा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. आधी निजामाचं काळी पुन्हा एकदा फाटलं पाहिजे, पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. संभाजीचा आता विचारू नका, छावा कुशाल आहे. छावा म्हणजे आजचे युवक सगळे. संभाजीचा आता विचारू नका, छावा कुशाल आहे. पोस्टरवरती संभाजी, मावळच्या तोंडात मात्र मावा आहे. इथे गोवा थोडा, कारण त्याला ब्लॅकने 5 रुपया भाव आहे. त्याचा सुद्धा भाव आता बंद झाला पाहिजे. शिवा पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. आधी निजामाचं काळी पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. माता भगिनीची इज्जत वाचवणारा इथे कोण आहे? माता भगिनींची इज्जत वाचवणारा इथे कोण आहे? मिनी शॉर्ट मॅनेला ही तर कॉलेजची शान आहे. उघडी इज्जत वाचवायला कुणाला लाज आहे. म्हणून शुभा पुन्हा स्वारी करून कापड ओढलंच पाहिजे. पुन्हा रणांगण पेटलं पाहिजे. आधी निजामाचं काळी पुन्हा एकदा फाटलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.